तर आज आणण्याने मी चाललोय कोल्हापूरला. आणण्याचं काम आहे दवाखान्यात आणि मला जायचं आहे मार्केटमध्ये. थोडं पुढे चंद्रे फाट्यावर गेल्यावर आणण्या बोलला की कलिंगड खाऊया. आता उन्हाचा तडाखा पण दांडगा होता. मी पण म्हणलो चल एक प्लेट हाणूया. आता कलांगड खाल्यावर दादाने बोललो थंडगार बिस्लरी द्या. त्यानंतर आपली काढली गाडी बाहेर आणि ओढले करत निघालो आपण कोल्हापूरच्या दिशेने. निघवे खालसाच्या पाठीवर गेला आणि गाडी आमची बंद पडली कारण पेट्रोलच आपल्याला आम्ही बघायलाच नाही त्याची. आणि त्यात जवळपास पेट्रोल पंप पण नव्हता. मग गाडी वाकडी करून थोडा वेळ धरली आणि झाली एक जशी चालू. न पुढे गेल्यावर आम्ही पेट्रोल पंपावर एका पेट्रोल टाकलं आणि परत कोल्हापूर शिवार थांबलोच. कळंब्यात पोहोचल्यानंतर लागते कळंबा जेल. तर तिथं पोहोचल्यानंतर पुढे जाऊन बघतो तर ट्रॅफिक वाल होतं. मग आम्ही पकडला दुसराच रस्ता. डायरेक्ट आम्ही गेला भावाला ज्या दवाखान्यात जायचं होतं त्या दवाखान्यात. ह्याचं तासाभरात काम झाल्यानंतर आम्ही तिथून लागलीच नाही. खाली आल्यावर लक्षात आलं गाड्याची की चावी वरती विसरली. आता आणण्याला बोललं गाडी डायरेक्ट मटन मार्केटमध्ये कोल्हापूरच्या. आणि 5-10 मिनिटात पोहोचलो आम्ही डायरेक्ट मटन मार्केट पाशी. तिथं बाहेरच काका खेकडी घेऊन बसलेले. म्हटलं चला खेकड्याचा रेट विचारूया. तशी आम्हाला काय किरवी घ्यायची नव्हती. चला म्हटलं तसंच रेट विचारून बघूया कारण हे पकडण्यात आम्ही माहिर आहे. आता आत घुसल्यानंतर लागतंय मटन मार्केट आणि त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर लागतंय मच्छी मार्केट आणि कोंबड्या बिंबड्या कापल्या. आणण्याला बोलत चला आपण पहिली मच्छी बघूया कशी भेटते. आणि ह्याचं रेट तर लय हाय होतं कारण पापलेट होता 1600 रुपये किलो आणि सुरमई होती 1000 रुपये. मग आणण्याला म्हटलं चला आपण मस्तपैकी बकऱ्याच्या मुंड्या घेऊया कारण मी आलो होतो मुंड्याच घ्यायला. मच्छी तर होती ढीक प्रकारची वेगवेगळं भरपूर मासं होतं खेकडं होतं. आता इथं मुंड्या मात्र स्वस्तात आणि मस्त भेटतात एकदम. तर आम्ही 500 रुपयाला 2 मुंड्या घेतल्या. नवीन जर कोण जात असेल तर ते नक्कीच फसवतात कारण इथं जुन्या मुंड्याच्या शेळ्या असतात त्या रक्त लावून विकतात. ज्याला मुंडी पाहिजे असेल त्यानं तिथं थांबून बकरी कापूनच मुंडी घ्यायची. कोल्हापुरात आम्ही पुढे आल्यावर भाऊ बोलला थोडा मट्टा कारण उन्हाचाच तडाखा तेवढा आहे. थंडगार पिल्याशिवाय मन शांतच होत नाही. आता तिथनं मोजून 10 पावलं पुढे गाडी गेली असेल तर भाऊ म्हटला मला लस्सीच पाहिजे. त्यानंतर पकडला आम्ही मग घरचा रस्ता कारण आम्हाला जायचं होतं मुद्दा तिट्ट्यावर. तर निघवे खालसामध्ये आमचे एक मित्र भेटतात त्यांना पहिलं भेटायचं होतं. तर हे आहेत सचिन टोपले आमचे मित्र. तर यांचं पण युट्यूबवर चॅनल आहे विषय गावाकडचा. यांना भेट झाल्यानंतर आम्ही निघालो परत मुदाळ तिट्ट्यावर जायचं कारण म्हणजे सुहास भावानं टाकलं एक स्वतःचं हॉटेल असा म्हणून एक चहाचं हॉटेल. आता भावाला वडील नाहीत. घरची जबाबदारी सांभाळत हा व्यवसाय सुरू केला. आता मुदाळ तिट्ट्यावर गेल्यावर आदमापूर साईडला फक्त 7-8 पावलं चालल्याचं की तुम्हाला हे हॉटेल भेटून जाईल. तिथून आल्यानंतर आम्ही एक मँगो फ्लेवर फॅमिली पॅक घरी घेतला आणि धरला घरचा रस्ता आणि इथेच संपवला आपला मिनी.